तर नमस्कार मित्रांनो जेव्हा सेमी पूर्ण आला तेव्हाच बाईने सांगितलं की थोडा वेळ थांब, आता गाडी आपण एकच नंबर करणार आहे. बरोबर आहे बाया? हे असं नाही काय, परमेश्वराच्या कृपेनं आज आपल्याला सगळ्यांच्या चाहत्यांच्या आशीर्वादानं आपल्याला तास सवच लागलं आणि त्याचं फळ तर बघितलंय सगळ्यांनी. आज वेगळाच पळाला सर्जा म्हणता येईल. लय पळला, मला सेमीला लय टेन्शन होतं, कड लागली होती त्यामुळं. पण आज त्यांनी कडने सुद्धा दाखवलं काय पळतात. पण बाय सेमीला खालनच गाडी उशिरा थोडी सुटली. बरोबर आहे का? म्हणजे लेट झाली. नक्की काय झालं बरं? नाही, ती थोडस एकदम ह्याला बी थोडा तळ वाढलाय ना, ती बादल थोडासा तासाला गेल्या झाला ना सुटीला, त्यामुळे गाडी थोडी आज कारण की व्यागाचा शेवट का म्हणतात आज त्यांनी दाखवून दिला का म्हणतात, काय सांगतात कशामुळे नक्की झाला? ते त्यांच्याच दावणीला तो बाजा होता बादलवाल्यांच्या, त्या बाजा तोंडाने जिभेने निकाल घ्यायचा. त्यांचे तेच मला म्हणले की बाजाची आम्ही जी बाजा सांभाळला ना त्याची पुनरावृत्ती आम्ही बघितली आज, की तोंडाने कसा निकाल घेतात. बर, काय विचार काय चालला जेव्हा सेम आला की म्हणजे सगळ्यांना माहित होतं की गाडी अर्ध्या छकड्याने एक छकड्याने गाडी मागे पळत होती. अमर ड्रायव्हर किती कौतुक करतो. अमर ड्रायव्हरने गाडी तर मारलीच छान, काय विषय नाही त्याचा. शेवटपर्यंत अमर ड्रायव्हरने गाडी मारली चांगली. बरं, आता विठ्ठल नानांचं बी मार्गदर्शन चालू होतं फोनवर, म्हणजे सगळंच चालू होतं. त्यामुळं सगळेच हा बघ आता ही पोरं सगळी होती, विठ्ठल नानांची बी पोरं होती, आमची पोरं होती, सगळ्यांचं नियोजन चाललं होतं, सगळ्यांची धडपड चालली होती. आज मगाशी अमर ड्रायव्हरने सांगितलं की विठ्ठल नानाचा कुठेतरी जुना अभ्यास केला, त्यांना कुठेतरी व्हिडिओ बघितले आणि आज त्यांनी निकालात शिफ्टी उचलून तर आज कुठेतरी म्हणजे ते आहे का काहीतरी तसं? काय सांगतात? ती रॉकेट तोंडाला ते शिफ्टी धरली की ती रॉकेट निघतं, ती मग बघत नाही इकडे तिकडे, घुसणार म्हणून घुसणार. काय सांगतं कसं काय नियोजन चालतं सगळं? नाही, नियोजन आम्ही त्यांना मागितला होता मोरगावच्या मैदानला, ते म्हणले तिकडे पल्ला कमी आपण इकडे पळू. चालतंय म्हणलं, पळू पल्ल्या होतं, पळल्या पळू, काय अडचण नाही. आज नशिबाने किती साथ दिली तुम्हाला? नशिबानं साथ सोडली पण होती आणि धरली पण. सेमीला कड लागली होती पण फायनलला तास चांगला लागला आम्हाला मधनं. म्हणजे नशिबाने सेमीला सोडली होती पण फायनलला धरली परत नशिबाने साथ. बादल बद्दल काय सांगतात? बादल सुद्धा चांगला बैल आहे, कडनी सुद्धा पळणं म्हणजे काम नाही तोंडाचं. सेमी काढणं, आज सुद्धा गाड्या चांगल्याच होत्या. कडनी आतनं गाडी 100% फरक पडतो, कुठली का असं ना ती, आपली असं ना किंवा दुसऱ्याची असं ना फरक पडतो. काय घरनं निघतानाच काय आज डोक्यात विचार चालला? कारण कसं हारजीत होत राहते. नाही, हारजीत होत राहते. रोज गुलालाच नियोजन असतं, कुठल्याही मैदानाला जाताना गुलाल पाहिजे म्हणून नियोजन असतं, बाकी दुसरं नसतं आमच्या डोक्यात. प्रत्येक वेळी हार आणि जित म्हणजे प्रत्येक वेळेस तुम्हाला हार आणि जित नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत, ती काय प्रत्येकाच्या आयुष्यात आहेत. त्यामुळे त्यात काय आज मै जिंकलो उद्या हारणार आहे, हे चालूच राहणार आहे, हे चक्रच आहे. पण जेव्हा बघतोय आपण, जेव्हा मैदानात म्हणजे पोच जेव्हा एक नंबरचा, कारण की मागे सुद्धा विठ्ठल केसरीला 1 नंबरचा मान ठरला, आज सुद्धा 1 नंबरचा मानकरी ठरला. त्याचं काय होतं, त्याला सीमेला राहिला आणि शेजारचा बैल असला की बसच विषय नाही, मग तास होच लागायचं. मग आम्ही पण लय टेन्शन घेत नाही त्याचं. आज 5 नंबरवर मधनं गाडी लागली. बरोबर, किती गटात पळाली? सीमित किती होते? सीमित आम्ही 3ऱ्या गटात पडलो. 3ऱ्या गटात तास 5च होता आम्हाला ती सुद्धा. 3ऱ्या सीमित पळाला? नाही, 3ऱ्या सीमित पडलो. तास बी 3राच होता आम्हाला, गट बी 3राच होता, सीमी बी 3राच होता. म्हणजे आज 3 नंबर लगेच लागला म्हणताय कुठेतरी. बरं, काय सांगतो कोणाचं आजचं मोलाचं सहकार्य कोणाचं लाभलं आज तुम्हाला? मोलाचं सहकार्य सगळ्यांचंच आहे. पोरं आहेत आमची, विठ्ठल नाना आहेत, त्यांची मुलं आहेत, परत बाकीचे इथले पण आहेत, थोडे फॅन फॉलोअर्स आहेत बैलाचे, सगळ्यांचंच आहे. मुश्रीफ ड्रायव्हर आहे आपला, परत अमर ड्रायव्हर आहे, त्यांचं बी चांगलं सहकार्य होतं. आमची सुटी मेकर टीम आहे, गुंडा भाऊ आहे, सागर काळबोरे, निखिल आहे, परत तुषार साबळे आहेत, ह्यांचं पण भरपूर, आमचं महिने सुरज राऊत आहेत, ह्यांचं पण भरपूर सहकार्य. सगळेच युट्यूबरचं बी सहकार्य मला पहिल्यापासूनच असतं, म्हणजे कधी आपल्याला कुठल्या गोष्टीनं दुखवत नाहीत किंवा कुठल्या गोष्टीनं, त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य केलं आम्हाला. कुठे नाही, बरेच जणांचे कमेंट आले, अमर ड्रायव्हर सुद्धा म्हणतात नाना का बरं दिसले नाही? नाना आज कराडला गेले होते, ते पोचले नाहीत सीमेला. आता सीमेला सीमी झाल्यावर जरी आले असते तरी अमरला उतरून नाना बसते, नानांनाच पटणार नाही, आपण गोष्ट वेगळी. त्यामुळं नानांचं मार्गदर्शन चालू होतं फोनवर तिकडून. काय नाही, आजचं गुलालाचं महत्व किती?
पायऱ्यासाठी किंवा लय पायऱ्यासाठी महत्व खूप महत्व आहे आजचं हा. गुलाबाचं. आज म्हणजे आज आम्ही रक्कम बघून पळाय नव्हतो आलो. जुनं पारंपरिक मैदान होतं. बर आम्हाला बरेच इकडून फोन आलते त्यांच्या फॅन फॉलोअरचे, म्हणून आम्ही आलो होतो. बर आज नाच करून दाखवलं म्हणतो. करून दाखवलं. चालतंय मित्रांनो, बघू शकताय आज सर्जा आणि बादल हे जोडी पाहिली, आज 1 नंबरची मानकरी ठरली. तर चला तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुढली वाटते पुढील कुठल्या मैदानात आता सर्जा दिसणार आहे? सर्जा 27 ला पळणार आहे परत. 27 ला पाहताना दिसणार. कोणावर असेल, कोणावर पाहताना दिसणार? एक चांगलंच आहे टॉपचं नियोजन. आदत मध्ये पाहताना दिसणार. चालतंय, चला शुभेच्छा तुम्हाला. तसंच मित्रांनो, एक जॉकी सुद्धा आहेत आणि एक सर्जाचे कट्टर प्रेमी आहेत असे आपले दादा. दादा नमस्कार. नमस्कार. तुमचा परिचय सांगा. रुद्रा ड्रायव्हर पलटे म्हणून आपली ओळख आहे. हा म्हणजे आपलं सरजाव प्रेम म्हणजे मापन नाही त्याला. म्हणजे प्रेम म्हणजे म्हणजे कुठल्या मैदानात जाऊ द्या, कुठल्या हा सकाळी उरकायचं हा पहाटे 4 वाजता उरकतो. हा 4 वाजता डायरेक्ट गोट्यावर जायचं. बर गोट्यावर बैल धुवू लागायचं, सगळं करायचं, बैलाचं उरकायचं, हा बैलगाडीत भरायचा, मैदान यायचा, मग हारून यायचं जिकू. बर. पण आपण सर्जाचं शेवटपर्यंत कट्टर समर्थक आहे, राहणार पण. कसं काय नाद लागला एवढा सर्जाचा नक्की? सर्जाचा नाद म्हणजे हे आपलं म्हणजे पहिल्यापासून ओळख आहे आपली. म्हणजे भैया झालं, शंभू झाला. हा. शंभू म्हणजे आपला भावासारखाच आहे, बर. काय झालं तरी. आणि बायांचा आपल्याला म्हणजे वडिलांच्या पेक्षा जास्त म्हणजे आपल्या जीव पण आहे. आणि आपल्याला सगळं म्हणजे सांगतात पण ती म्हणजे काय केलं काय होईल काय करत बर. असं. आता तुम्ही जॉकी सुद्धा आहेत, एक सर्जा प्रेमी सुद्धा आहेत आणि बरेच वेळा तुम्ही बायांना उचलून घेताना दिसता, 100ला उचलून दिसता. हा आनंद कसा आहे बरं नक्की? आनंद म्हणजे तुम्हाला सांगतो, मागा सेमीला काय झालं, हा सेमीला गाडी 200 फूट मागं पळत होती आमची. बर. तर आमच्या डोळ्यातनं पाणी येत होतं. आम्ही निकाला थांबलो होतो, भैया झालं, मी झालं, हा. का आमचं ठोकं वाढलं होतं. हा. म्हणजे आता काय होतंय काय नाही. बर. पण सर्जने आमच्या तोंडावर निकाल घेतला. म्हणजे आम्हाला एवढा आनंद झाला, एवढा हा की म्हणजे तेव्हा आनंद आमच्या म्हणजे गगनातच मावत नाही असं. म्हणजे बर. आनंद म्हणजे तेव्हा लय आनंद. मागल्या मोरगाव मैदानात सुद्धा तोंडावर निकाल घेतला, निकाल आज घेतला. सुद्धा तोंडावर आज तोंडावर निकाल. घेतला. आज भयान स्पीड दिसलं सर्जाला, बरोबर आहे. वेगळं पण काय जाणवलं बरं आज पळताना? आज म्हणजे सर्जा खरं तर डावीनं पळतो, हा. सगळ्यात जास्त स्पीड डावीन त्याला. बर. पण आज उजवीने एवढा पळाला, गटाला बी लय स्पीड त्याला, बर. भयान स्पीड. पण सेमीला आमचं काळाचं ठोकं वाटत होतं. अक्षर खोट नाही सांगा, आम्हाला रडाय आलं, तेव्हा राहिल्यावर रडाय आलं आम्हाला. बर. म्हणजे आमच्या डोळ्यातनं पाणी यायला लागलं होतं सगळ्यांच्या. सीमेला खालीच गाडी थोडी सरकलेली. सरकलेली बादलवर जरा गेली गाडी, थोडी सरकलेली. पण दाखवलं अमर तात्याला बी सिद्ध करून दाखवलं. विठ्ठलांना पण तिकडून सांगत होतं. बरं, काय सांगताल अमर तात्याबद्दल काय बोलताल आज? अमर तात्या म्हणजे आमच्यासाठी देव माणूसच लागला आज. म्हणजे अमर तात्या म्हणजे देवच आमचं झालं. हा अमर तात्याने करून दाखवलं आज, आणि आमच्या सर्जाने बी करून दाखवलं. आज तोंडावर म्हणजे अमर तात्याचं खर्च योगदान नाही, म्हणतात. योगदान काय काय जाणवलं बरं आज अमर तात्याने गाडी आणली? काय वेगळं पण जाणवलं आज? आम्हाला वेगळं पण म्हणजे ना, अमर तात्यानं एवढी गाडी बादलवर गेली बरं. तरी पण गाडी सर्जाव घेऊन त्यांना निकाल घेतला. हे म्हणजे सिद्ध करून आमच्यासाठी सिद्ध केलं त्यांना की बाबा करून दाखवलं अमर तात्यानं आमच्यासाठी. बरं. अमर तात्या म्हणजे खरंच देव आज आमच्यासाठी. आता मित्रांनो बघू शकता आज सर्जा पळाला आज फायनल साठी आणि 1 नंबरचा मानकरी ठरला. चला खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीत. धन्यवाद.